चॅनल कपल थिंग्स. आणि आज आम्ही जातोय मुरुड जंजिराला. आणि येस, निलेश ड्राईव्ह करतोय. आणि आज आपण तिकडे पण जाऊ, त्याच्यानंतर एका बीचवरती जाऊ आणि स्टे असेल आजचं. आणि उद्या पण एका बीचवरती जाणार आहोत आणि मे बी पॉसिबली उद्या संध्याकाळी आपण रिटर्न टू पुणे. सो येस, बेसिकली हा आमच्या ट्रिपचा प्लॅन आहे. अचानक ठरलेली ट्रिप आहे ही. अचानक प्लॅन केला या ट्रिपचा. सो येस, आपला व्लॉग चालू करू. तुला काय बोलायचंय? काहीतरी बोल यार माया, प्लीज. हॅलो. लिव्ह इट. त्याला पण सवय होईल व्लॉगची हळूहळू. जंजिराच्या किल्ल्याच्या जवळ आलेलो. असा पूर्ण समुद्र आहे आणि आपल्याला बोटीतून बसून तिकडे जायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, जर तुम्ही फर्स्ट टाइम इकडे येत असाल तर राजपुरी गावात यायचं आहे. आणि तिथे आल्यावरती कोणीही तुम्हाला सांगेल की जंजिराला कुठे, म्हणजे जंजिराला कुठून रस्ता आहे ते आणि तिथून कसं जायचं आहे. शिवाय तुम्हाला इथे पार्किंगसाठी पण सुविधा आहे. आणि येस, तुम्हाला बोटीचं तिकीट वगैरे सेपरेटली काढावं लागेल. पार्किंगचं जे पेमेंट आहे ते सेपरेट करावं लागतं. सो येस, आता आपण गाडी पार्क करतोय आणि बघूया. वी ऑलरेडी पेड ना. सो येस, पार्किंगला आलेलो आहे आपण. निलेश, ते काय लावतोस? सांग चल पटकन सांग. व्हॉट इज दिस? काय ते? मॉइश्चरायझर. ओके. आणि दुसरी स्टेप काय असते? सनस्क्रीन. ओके. आणि तिसरी नाही माहित. टॅन नाही झाला पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहे. गुड. ऍटलीस्ट एवढी तरी प्रोग्रेस आहे. कोणतं होतं आपलं मॉइश्चरायझर? हे मिनी मिलिशिया. काय आलं तेच तर आहे. ओके, सॉरी. मिनी मलेशिया. आय थिंक हे वेळेला मी संपवलं. बघ ह्याच्यात काही शिल्लक असेल तर लाव. कॅफीन. एम कॅफीन. ओके. दर. प्रोटीनचं नाव वाटत आहे. दर. आता आहे का बघ. काय नाही याच्यात. ठीक आहे, फॉक्सटेलचं आपल्याकडे आहे, ते यूज करू शकतोस. बाय द वे, अनस्पॉन्सर्ड आहे. फक्त माझा नवरा करतोय ते स्किन केअर म्हणून मी दाखवतीये. कसं दिसतोय गोंडस एकदम. स्लीव्स, कॅप, गॉगल. माझा पण गॉगल ठेवला आहे आतमध्ये बॅगमध्ये सगळं. सो येस. इथून निघतोय आमच्यासोबत. केली नाही मगाशी. हां, कधी आपण आला. अच्छा ठीक आहे. आमच्यासोबत आता एक गोष्ट घडली म्हणून आम्ही इथून निघतोय. ती गोष्ट निलेश सांगतो. हा पौर्णिमेचे म्हणजे दिवस जवळ आल्यामुळं पाण्याला भरती, ओहोटी ह्या गोष्टी चालू आहेत. सो त्यामुळे इथला पॉईंट त्यांनी बंद केलाय. 2 तासानंतर इथं पाणी वाढण्याची शक्यता आहे असा त्यांचा अंदाज आहे. सो त्यांनी आम्हाला दुसऱ्या एका स्पॉटवरती डिरेक्ट केलेलं आहे. तो आम्ही तिकडे जात आहे. सो बेसिकली इकडे त्यांचं असं म्हणणं होतं की आता जर इकडून नाव सोडली तर येताना ज्यावेळी 2 तासानंतर ती रिटर्न येईल तेव्हा इथे लावायला ती जागा नाही राहणार. मे बी पाणी थोडंसं वाढेल त्याच्यामुळे. सो आता एक दुसरा एक पॉईंट आहे जिथून आम्ही तिथे पण बोटी आहेत. तर तिथून आम्ही
आता सेकंड पॉईंटवरती आलेलो आहे आणि इकडे समोर एक तिकीट घर आहे, तिकडे जाऊन तिकीट काढावं लागेल बोटीसाठी. आणि हां वेटिंग आहे. आणि दुसरी गोष्ट 2 पॉईंट आहेत, तर तिकडे एक फर्स्ट पॉईंट लागतो. आम्ही सजेस्ट करू की तुम्ही सेकंड पॉईंटला या, बट येस डिपेंड्स ऑन यू, तुम्हाला कुठे बरं वाटतं. पण ठीक आहे, आलो आहे. खूपसं जास्ती गर्दी आहे. सांग मग तू कोणता पॉईंट आहे हा? हां मग ॲक्च्युली तिकडून जर आलो तर तिकडे फर्स्ट पॉईंट लागतो आणि हा सेकंड पॉईंट, असं म्हणून मी सांगितलं. तिकीट्स मिळालेले आहेत. 100 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आपण आत्ता सध्या मुरुड बीचवरून बोटीतून बसून जंजिरा किल्ल्याकडे जाते, तर त्यामुळे मी तुम्हाला थोडीशी माहिती या किल्ल्याबद्दल देईल. हा किल्ला समुद्राच्या मधोमध आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मजबूत समुद्री किल्ल्यांपैकी हा एक आहे. विशेष म्हणजे इतिहासातला हा किल्ला कधीही जिंकला गेलेला नाही आहे. अनेकांनी प्रयत्न केले, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनीही प्रयत्न केले, पण किल्ला तसा अभेद्यच राहिला. आता आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ आलेलो आहोत. तुम्ही बघाल की हा दरवाजा अशा पद्धतीने बनवला आहे की तो समुद्रातून लगेच दिसत नाही. त्याच्या जवळपास 30 ते 40 फुटांवरती गेल्यानंतरच तो दरवाजा दिसतो. शत्रूला किल्ला कुठून आहे हे समजणे कठीण व्हावे म्हणून ही अशी रचना केलेली आहे. आता सुमारे तुम्हाला बघायचं झालं तर हा किल्ला 350 वर्षांपेक्षाही जास्त जुना आहे आणि इथे तुम्हाला 19 मजबूत बुरुज दिसतील. समुद्राच्या प्रचंड लाटा आणि वादळ सहन करूनही हा किल्ला आजही तितका मजबूत आहे.
आता सगळ्यात महत्त्वाचं आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही की इथे एक गोड्या पाण्याची विहीर आहे. आपण समुद्राच्या बरोबर मध्ये असून सुद्धा ही गोड्या पाण्याची विहीर इथं आहे. यामुळे किल्ल्यातील सैनिकांना पाण्याची कधीच कमतरता भासत नव्हती. आता याचा इतिहास बघायचा झाला तर हा किल्ला मुख्यतः सिद्धिराजाच्या ताब्यात होता. ते समुद्रातील व्यापार आणि संरक्षण सांभाळत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी अनेक योजना केल्या, पण इतका किल्ला मजबूत होता की तो जिंकताच आला नाही. आणि हेच कारण आहे की जंजिरा किल्ला इतिहासात अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो. आणि आजही इकडे खूप सारे पर्यटक हे पाहण्यासाठी येतात की तो किल्ला कशा पद्धतीने, कोणत्या रचनेने बनवला गेलेला आहे. हवा खूपच जास्त जोराची आहे, आवाजही ऐकू नाही येते. ह्या अशा छोट्या छोट्या दिवळ्या दिसतात, तर दिवळ्या नाही आहेत ॲक्च्युली. तिथून बाहेर पूर्णपणे समुद्र दिसतो. थांबा मी दाखवते. असं येतं. सो सिमिलरली दुसऱ्या टोकाला जाऊया आपण. दुसऱ्या टोकाला पण तसंच आहे. हा पूर्ण आतून सगळा स्पेस असा आहे. आणि जर आपण या बाजूला इथे गेलो, इथे पण तसाच व्ह्यू दिसेल. इथे आपण मोठ्या तोफांबद्दल पण भरपूर ऐकलेलं. सो आता या किल्ल्यावरती तोफांमध्ये 3 मोठ्या तोफा होत्या. पहिली कलाल बांगडी, दुसरी चावरी आणि तिसरी लांडा कासम. या तोफा इतक्या मोठ्या आहेत की त्या काळी समुद्रातून येणाऱ्या जहाजांवर दुरूनही हल्ला करता येत होता. तुला चला, आपला ऑलमोस्ट जंजिरा फिरून झालेला आहे. तुझी जस्ट आठवण निघालेली. ओके, जंजिरा पाहून झालेला. आम्ही आता बोटीमध्ये आहोत. सो आता आपण जंजिरा सोडून पुढे जातोय दुसऱ्या स्पॉटवरती. सो अजून 2 स्पॉट आम्ही कव्हर केलेले, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण हा व्हिडिओ खूपच मोठा होतोय. ओके, बाय.